नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वास्तुशास्त्राचे काही चमत्कारिक उपाय. नंबर 1. घरामध्ये सतत अशांती आणि संकटाचे वातावरण असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी त्रुटीयुक्त पाण्याने घर धुवावे. नंबर 2. शिवलिंगावर बेलाची 3 पाने अर्पण केल्याने कार्यात यश मिळते. नंबर 3. तुमच्या दारात चिमूटभर मीठ टाका आणि कामावरचा कार्य सुरळीत होईल. नंबर 4. काळ्या धतुऱ्याचे मूळ ताजीपत करून काळ्या कच्च्या धाग्याने कमरेला बांधल्याने स्वरातील वाईट पासून आराम मिळतो. नंबर 5. लोबांच्या रोपाची मूळ गळ्यात घातल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. नंबर 6. गोरोकुंडीच्या चूर्णाने डोके धुतल्याने डोक्याचे आजार होत नाही आणि केसही काळे राहतात. नंबर 7. वाईट स्वप्नांपासून मुक्ती होण्यासाठी आपल्या बेडजवळ हिरवे लिंबू ठेवा. नंबर 8. घरातील स्वयंपाकघर आणि गेस्ट रूम एकमेकांना जोडलेले नसावेत, अन्यथा पती पत्नीमध्ये समन्वय आणि समजूतदारपणाचा अभाव असेल. नंबर 9. सकाळी घराच्या खिडक्या बंद ठेवल्यास घरातील मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो. नंबर 10. जर तुम्हाला सूर्याच्या प्रभावाने त्रास होत असेल तर रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सकाळी ते पाणी प्यावे. लक्षात ठेवा की भांडे व्यक्तीच्या बाजूला ठेवावे. नंबर 11. तुळशीच्या रोपाला रोज पाणी अर्पण केल्याने बुध ग्रहामुळे होणारे दोष दूर होतात. नंबर 12. शनी ग्रहाचा त्रास असलेल्या व्यक्तीने शनिवारी लोखंड, चांबडे, लाकूड यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नये. तसेच तेल खरेदी करू नये किंवा त्याचा वापर करू नये. नंबर 13. पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी गुरुवारी विष्णूच्या मंदिरात पिवळे फळ दान करा. नंबर 14. स्वस्तिक चिन्ह धारण केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. ज्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह असेल तेथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. नंबर 15. कोणत्याही कामासाठी जाताना आधी विरुद्ध दिशेने 4 पावले टाका, मग कामाच्या दिशेने जा. तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल. नंबर 16. विवाहित मुलीने हळद पितळेचा तुकडा आणि थोडासा गूळ घेऊन सासरच्या दिशेला फेकल्यास ती आयुष्यभर आनंदी राहते. नंबर 17. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी स्नान केल्यानंतर पूर्व दिशेला उगवण्याच्या सरपंखा किंवा लोभ वनस्पतीचे मूळ घेऊन तावीत घाला. नंबर 18. घरामध्ये धन आणि सौभाग्य वाढवण्यासाठी मुख्य दारावर बसलेल्या श्री गणपतीच्या 2 मूर्ती अशा प्रकारे ठेवाव्यात की त्यांची पाठ एकमेकांजवळ असेल. नंबर 19. व्यक्तिमत्वातील दोष टाळण्यासाठी उजव्या हाताच्या मनगटावर तांब्याचे ब्रेसलेट घाला. नंबर 20. पांढऱ्या मद्रासीमुळे घेऊन हाताला धागा किंवा कापडाच्या सहाय्याने बांधा. 1 दिवसाच्या आत ताप बरा होतो. नंबर 21. सर्दी ताप आल्यास शनिवारी बाभळीच्या मुळास पांढऱ्या धाग्यात गुंडाळून हातावर बांधावे. निरगुडी आणि सहदेवी वनस्पतीची मुळे कमरेभोवती बांधल्याने सर्व प्रकारच्या तापांपासून आराम मिळतो. नंबर 22. धतुऱ्याची मूळ कमरेभोवती बांधल्याने प्रसूतीचा त्रास कमी होतो आणि मूळव्याध रोग पूर्णपणे बरा होतो. नंबर 23. वाईट ग्रहापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ज्येष्ठ नक्षत्रात डाळिंबाच्या झाडाची पट्टी घाला. नंबर 24. अशोक, आंबा, पिपळ, कणेरची पाने अतिशय शुभ मानली जातात. ही पाने एका धाग्यात बांधून फेसून बनवून घराच्या मुख्य द्वारावर लटकवा. घरातील वास्तुदोष दूर होतील, शिवाय अन्नधान्य आणि लक्ष्मीचे आगमन वाढेल. नंबर 25. इमारतीच्या ईशान्य कोपऱ्यात भूमिगत पाण्याची टाकी बांधल्यास वास्तूतील अत्यंत गंभीर दोषही कमी होतात. नंबर 26. घराचा मुख्य दरवाजा निर्दोष असेल तर घरात सुख समृद्धी नांदते. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दूध आणि पाणी मिसळून मधोमध हळदीचा स्वस्तिक बनवावा. नंतर त्याची पूजा करावी. यामुळे सौभाग्य आणि आनंद वाढतो. नंबर 27. वायव्य कोपरा, उत्तर दिशा आणि ईशान्य उघडे ठेवा. घराच्या या दिशा आणि कोण खुले असतील आणि उतार पूर्वेकडे असेल तर घरात लक्ष्मीची वाढ होते. नंबर 28. ज्या घरामध्ये उगवता सूर्य ईशान्येकडून प्रवेश करतो आणि थेट वायव्य दिशेपर्यंत चमकतो ते घर स्वर्गापेक्षा कमी नाही हे समजून घ्या. येथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य कधीच बिघडत नाही आणि घरात पैशाची आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही.
मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.